तामिनी घाटाचा व्ह्यू मित्रांनो. आपण आता पुढे जाणार आहे आणि राईड घेऊन तामिनी घाट आता फॉलो करणार आहे. तर हे अशा प्रकारचे डोंगर रांग आहे. छान व्ह्यू आहे. आता रात्र होते त्याच्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसत नाही आहे. जर ऊन असतं तर अजून क्लिअर दिसलं असतं. तर आपण आज तरी पण रात्रच होते. मी म्हटलं होतं की दिवसा काढता येईल व्हिडिओ एक घाटातल्या ड्रायव्हिंगचा. पाठीमागे एक काढला छोटासा, पण तरी देखील तामिनी घाट हा आता सध्या आपल्या सर्वांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. आणि फारच विचित्र लोक गाडी चालवतात मित्रांनो. थोडीही स्वतःचीही काळजी नाही आहे आणि इतरांचीही काळजी न घेता गाडी चालवतात. बघूया आपण कसं गाडी चालवली पाहिजे, कसं नाही, तर याच्याबद्दल थोडंसं आपण बोलणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. आता घाट चालू झाला की नंतरचा व्हिडिओ भेटेलच आपल्याला पाहण्यासाठी. आता उजवीकडे वळण घेऊन आपण आता जाणार आहोत तामिनी घाटाला फॉलो करून. इथं तामिनी घाट उतरलो आपण की असं नाश्त्याचे ठिकाण आहे इथं नाश्त्याचा. तर शक्यतो सकाळचा नाश्ता हा इथंच होतो. जर या साईडला जर आपण आलो ना, गेल्या वेळेस पण आपण इथंच नाश्ता केला होता. आजचा मात्र लेट झालो होतो आपण, त्याच्यामुळे काही नाश्त्याला थांबलो नव्हतो आपण इथे. हा आहे आता सिंगल रोड. टू वे चालतो. आणि जर समजा अखंड लाईन आहे बघा इथं, आता अखंड लाईन आहे आणि थोडंसं स्पीड ब्रेकर असल्यासारखं आत्ता केलं आहे. इथं मात्र कट होते तर इथं ओव्हरटेक करू शकता पाहून. आणि शक्यतो मित्रांनो गाडी चालवत असताना जर तुम्ही घाट सेक्शनमधून चालत असाल तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला थोडंसं हवं आहे. अशी काही कधी करायची नाही. आता टेम्पो आहे वळण नाही तरी देखील तिथं भाऊ बाहेर मुलगा काढतच होते. मी तर म्हणतो की त्या लेनच्या पलीकडल्या बाजूला खड्डाच आहे. आपण त्या बाजूला शक्यतो जायचं नाही आहे. अनावधानाने कधी जायला लागलंच तर मग पर्याय नाही मित्रांनो. मी काही जास्त फुल स्पीडमध्ये गाडी चालवत नाही मित्रांनो. माझं एक वैशिष्ट्य आहे. तथा इथला स्पीड लिमिट जास्तीत जास्त 60पर्यंत असू शकतं अशा रोडवरती. 80चं तर स्पीड लिमिट असूच शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढा काळजीपूर्वक गाडी चालवायची. स्पीड 60च्या वर जाऊ देऊ नका, काही फरक पडत नाही आहे. अशा रोडवर 60च्या स्पीडनं गाडी चालवा. अगदी आणि आरामात गाडी आपण चालवू शकतो अशा रोडवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपली बाजू सोडायचीच नाही आहे. भरपूर जण काय करतात, आता समोर काय आहे काय नाही आहे न पाहता डायरेक्ट त्या लेनमध्ये जातात. एवढी स्पीड ठेवा की आपण आपली लाईन सोडून त्या लाईनमध्ये गेलो नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. तामिनी तर चालू केलं आता वर स्तर करायला. हे असे बोर्ड असतात, ते बोर्ड आपल्याला सांगतात की गाडी कशी चालवली पाहिजे. बोलतात ते, त्यांच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न करा. असं दडदड दडदड करणारे जे लाईन्स होत्या तर त्या लेन्स असतील तर तिथं मात्र
थोडासा गाडीचा स्पीड हा कमी ठेवायचा आहे. इथं हा समोरचा साईन सांगतोय की तुम्हाला राईटला वळून लगेच लेफ्टला वळायला लागेल. लेफ्टला वळून परत राईटला वळायला लागेल. शक्यतो मी मित्रांनो प्रयत्न करतो. काय होतं माहिती आहे का, आपण आपली जर बाजू नाही सोडली, कोणी असो किंवा नसो, तर आपली बाजू आणि आपल्या कंट्रोलमध्ये गाडी असणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. लावले हाय बीम लगेच, काही गरज नाही आहे ना हाय बीम लावायची. हे बघा आत्ताच आपल्याला काय पाहायचंय बरं, एवढं हाय बीमच्याच लाईट लावल्या पाहिजेत असं काय नाही आहे, तरी देखील आपण ऐकत नाही. लोक हॉर्न वाजवतील, काहीही करतील, आपण मात्र आपली बाजू आणि आपला वेग अजिबात सोडायचा नाही आहे. आता हे बघा भाऊ त्या साईडला जात आहे, तर असं कधी करायचं नाही आहे मित्रांनो. घाई गडबड कधी करू नका. घाई करून काहीही फायदा होणार नसतो. इथं बघा 20चा स्पीड लिमिट दिला आहे. आपल्या इथलं सरकार पण नियोजनच नाही आहे, तर इथं 20च्या स्पीडनं गाड्या तरी चालणार आहेत आणि स्पीड लिमिट 20चा दिला आहे. काय लॉजिक आहे आणि काय मॅजिक आहे, सगळाच छोलार आता चालू आहे. असो, आपल्याशी त्याचा काहीही संबंध नाही. असं झालं हे भाऊ बघा कसे ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत नका करू असं. समोरच्याची गाडी तुमची 5 स्टार रेटिंगची आहे म्हणून समोरच्याची असेलच, कशाला कोणाच्या जीवाशी खेळत आहे. काही वळण हे जागेवरती असतात. जर जागेवरती वळण असेल तर त्या ठिकाणी नवीन असाल तर मात्र अडचणीत सापडू शकतो आपण, नाही का, परेशानी होऊ शकते. त्याच्यासाठी असे वळणदार जे रस्ते असतात, रोड असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला गाडीचा स्पीड हा फार आणि फार कंट्रोलमध्ये ठेवायचा. इथं अजिबात हालतच नाही मित्रांनो. अति तीव्र वळण बघा, समोरच्या साईडला वळण आहे असं दाखवलंय. याच ठिकाणी टेम्पोवाल्यांनी देखील आपल्याला ओव्हरटेक केलं होतं बघा. आपला एक छोटासा व्हिडिओ आहे. इथंच ओव्हरटेक केला आणि समोरून एक अचानक गाडी आली. मी तर काय करतो मित्रांनो, शक्यतो फॉलो करतो. तर यांचं ठीकठाक स्पीड आहे तर यांना ओव्हरटेक करण्याचा मी विचारच नाही करत. 2 गोष्टी होतात त्यांना, एक आपण आपली स्पीड कंट्रोलमध्ये ठेवतो आणि दुसरी आपण सुरक्षित राहतो. समोरच्या गाडीच्या एकदम जवळ जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी
नंतर स्ट्रगल करायला लागेल. आणि ओव्हरटेक हा लवकर करायचा, थोडासा दुविधेमध्ये नाही चालवायची गाडी. ती गाडी भरपूर जोर होती. कधी कधी नवीन ड्रायव्हर असतील तर स्पीड घेऊ शकत नाही. आणि याच्यावरूनच ओळखायचे की हे समोरचे ड्रायव्हर नवीन आहेत टर्न घेण्यावरून. टेम्पो बघा या साईडने फास्ट आला आणि सरळच गेला, तर त्याचा अपघात झाला होता टेम्पोचा. मग जाताना तर पूर्ण असा कलनला होता, आता तरी सरळ केलाय त्याने. माकडांची संख्या जास्त आहे इथं. स्पीड 60च्या आतमध्येच ठेवा, 60च्या वर जाण्याचा प्रयत्नच करू नका अशा ठिकाणी. आता झालं काय माहिती आहे का, मग ते टेम्पो होता तर त्या टेम्पोची स्पीड ही जास्त असेल, त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल नाही झाला. नंतर अचानक कार होईल पण मोठ्या गाड्या तर कंट्रोल होतच नाही आहे. त्याच्यासाठी एक कन्सिस्टंट स्पीड म्हणतो आपण नाही का, 60चा स्पीडचा लिमिट आपल्याला ठेवा आणि स्वतःही सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. डाव्या बाजूला एकदम खोल दरी आहे मित्रांनो या साईडला, आणि थोडंसं पुढं गेलं तर मुळशीधरण पण आहे. असं थांबतात लोक, असं थांबून पॉइंट्स पाहतात. जेव्हा वळण आपण घेतो ना, तर हा जो कॉलम आहे तो पूर्ण ब्लाइंड स्पॉट क्रिएट करतो. तर उजवं वळण असेल तर शक्यतो आपल्या बाजूनेच वळण घ्यायचं. लेफ्ट साईडला तरी ॲटलिस्ट तुम्हाला ब्लाइंड स्पॉट हा कमी होतो, पण या बाजूला उजव्या वळणाला मात्र आपल्याला ब्लाइंड स्पॉट फार क्रिएट होतो, मोठा होतो. आणि आपण डावं वळण घेत असाल तर बरोबर परफेक्ट लेफ्ट साईडला जातो आपण, पण उजवं वळण घेत असताना मात्र आपण दुसऱ्याच्या समोर येणाऱ्यांच्या साईडला जातो. तर त्याच्यामुळं शक्यतो आपल्याला उजव्या वळणाला आपल्याच बाजूला गाडी ठेवायची. आता पाहिलं असेल की बस आली, आपल्याला काही करायची आवश्यकता नाही पडली. एकदम नॉर्मली आपण आपलं वळण घेतलं आणि नॉर्मली वळण घेऊन आपण पुढे गेलो. अशा ठिकाणी स्पीड ही कमीच असली पाहिजे. तेवढीच स्पीड ठेवा जेवढी आपल्याला कंट्रोल करता येईल. आपल्या कंट्रोलच्या बाहेर गाडी जाऊ देऊ नका. समोर आता गाड्या स्लो झालेल्या आहेत, आपल्या गाडीची स्पीड ही इथूनच स्लो करा मित्रांनो. काय होतं माहिती आहे का, एकदम त्यांच्या जवळ जाऊन आपल्याला नंतर ब्रेकिंग कंटिन्यू करायची गरज नाही पडत. आता मी इथंच स्पीड कमी केला आहे आपला, थोडंसं दूरच थांबलं आणि एकदम नॉर्मली त्यांच्या स्पीडसोबतच मी मॅच करून हळूहळू पुढे जातोय, जेणेकरून मला त्रास पण नाही होणार आणि जास्त स्ट्रगल पण करायची आवश्यकता नाही पडणार. आता एक एक गाडी जशी जशी ओव्हरटेक कराल कमी होतील तसं आपण थोडं थोडं पुढे जाऊ शकतो.
पण हे अंतर थोडंसं जास्त ठेवलं ना मित्रांनो तर आपल्याला नंतर स्पीड घ्यायला, आता समजा ओव्हरटेक करतायत सर्वजण, समोरचा रोड जर क्लिअर असेल तर आपल्याकडे आता मागलच्या याच्यामध्ये पाहिलं असेल बघा, त्यांनी एकदम जवळ घेऊन गेले आणि नंतर त्यांना पिकअपच नाही बसला, पिकअप घेता नाही आला की त्यांचं कन्फ्युजन झालं असणार. माझ्या मते ते कन्फ्युजनच झालं त्यांचं आणि त्यांनी मग लगेच पाठीमागे गाडी घेण्याचा प्रयत्न केला होता की आपला आता ओव्हरटेक नाही होणार असं त्यांना वाटलं असेल, असं काही झालं असणार. तर हे असं ओव्हरटेक करायला लागतं मित्रांनो. जेव्हा पण आपण घाटामध्ये ओव्हरटेक करतो, गाडी चालवतो, तर थोडंसं आपण स्थिर गाडी चालवली तर फारच नाही. तेव्हा यांनी सांगितलं अगोदर जा म्हणून, नंतर नाही म्हटले, तर हे असं होतं मित्रांनो. हॉटेल्स घाई करायचीच नाही मित्रांनो, ते पण घरीच जाणार आहेत, आपणही त्यांच्या पुढं एवढंच की पुढं जाऊन करणार काय, मागं मागं गाडी चालवायची नाही जास्त, पण पुढं जाण्याचं. हे 20ची स्पीड का ठेवली तेच मला कळत नाही आहे. इथं एक बी गाडी 20च्या स्पीडला चालत नाही आहे. यांना पण माहिती आहे की इथं 40, हां ॲटलिस्ट 35-40ची स्पीड, 30ची स्पीड, 40ची स्पीड ठेवायला पाहिजे. घाट चढलो आहोत आपण, घाट माथ्यावर आहोत आता. याला किती घाई आहे, किती घाई करतात हे लोक, असा काय तीर मारणार आहेत काय माहिती आहे. आणि नंतर पुन्हा विचार नाही करत, डायरेक्ट लेफ्टला घेऊन यायचं. आता माझी स्पीड मी कमी नसती केली तर काय नाही, समोरून गाडी आली नाही आली, वळण दिसलं म्हणून फक्त लेफ्ट, मग नका ना, पहिलंच ओव्हरटेक नका करू. थोडंसं आपल्याला जर समजा कन्फ्युजन वाटतं, भीती पण वाटते, तर शक्यतो नाही करायचं. जर तुम्हाला क्लिअर होत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ओव्हरटेक करू नका. तर हे डोंगर पहा समोरचे कसले डेंजर आहेत, उंच उंच डोंगर आहेत फार. हे तामिनीचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इकडं पावसाळ्यात लोक येतात फिरायला, अतिशय छान निसर्ग असतो. 60च्या स्पीडच्या पुढं जायचं नाही मित्रांनो. हा काही रोड 70-80च्या स्पीडचा नाही आहे, त्याच्यामुळं शांत, अतिशय म्हणतो ना आपण शांत डोक्यांनी गाडी चालवायची. इथं काही जास्त ओव्हरटेक करायचा किंवा जास्त हे करण्याचा प्रयत्न नाही करायचा. आपण जेव्हा आपण गाडी चालवतो तर आपली आणि इतरांची काळजी घेऊनच गाडी चालवायची, आपल्या बाजूनेच गाडी चालवायची. जर असं ओव्हरटेक करत असतील तर आपल्या ॲक्सिलेटरवरचा पाय काढा, थोडंसं स्पीड कमी होईल आणि त्यांची गाडी पुढे जाईल. काही करायचं नाही, ब्रेक नाही टच करायचं, पण ॲक्सिलेटरवरचा पाय काढायचा. लावल्या त्रासदायक लाईट एरिया काय लय अवघड आहे. कालचा एक व्हिडिओ काढायचा राहिला रात्रीचा. गैरसमज फार होतात, पण या ज्या लाईट आहेत कंटिन्यू लावून ठेवा तर समोरच्याला एवढं काय वाटणार नाही आहे. पण आपण आता मला तर ते बुद्धीलाच पटत नाही आहे की आपण कंटिन्यू या असं पांढऱ्या लाईट लावून ठेवाव्यात म्हणून. काय होतं मित्रांनो माहिती आहे का, समोरून येणाऱ्या गाड्यांचा सर्वच ड्रायव्हरला त्याच्यामुळे त्रास होतो. आता बघा लो बीमच लावली, लाईट लावली आहे पण लो बीम लावली, हाय बीम नाही लावली. आता चला थोडंसं सूर्यप्रकाश आहे तर सूर्यप्रकाशात